पनवेलमधील पळसपे ते उरण JNPT मार्गावर बेकायदेशीररित्या ट्रेलर पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। येथे पार्क करण्यात येणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे अनेक अपघातांना कारण मिळत आहे। दिनांक 22 मे रोजी असाच एक अपघात पळसपे JNPT मार्गावर ब्रेझा कारचा झालाय। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ब्रेझा कारचं मोठं नुकसान झालंय। ब्रेझा कार क्रमांक MH46BK5025 ही पळसपे JNPT मार्गावरून जात असताना भरधाव वेगात असलेल्या कारनं प्रथम एका अज्ञात वाहनाला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की धावती कार जबरदस्त वेगानं मागे आली आणि रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदाररित्या धडकली। प्रथमदर्शनी ही कार अत्यंत वेगात असल्याचं समजतं। तसंच कार चालक हे गव्हाण कोपरचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या अपघातातील जखमींना पनवेलमधील MGM रुग्णालयात भरती करण्यात आलंय। मात्र यामुळे उरण JNPT मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात येणाऱ्या मालवाहू वाहनांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। अनेकदा या बेकायदेशीर पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांनी जीव गमावले। त्यामुळे या बेकायदेशीर पार्किंगवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी उरणकर करत आहेत। दरम्यान या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।